राम राम मंडळी. नवरात्रीच्या या सावळ्या माळेत मी तेजा देवकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नवरात्र विशेष मालिकेत म्हणजेच दुर्गे दुर्गट भारी या मालिकेत स्वागत करते. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी कोल्हापूर. आज ललिता पंचमी. आज आपली आई म्हणजेच आपली देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. असं का होतं, हा सोहळा नक्की कसा असतो, हे सगळं जाणून घेऊया मालेकर सरांकडून. जसं मी तुम्हाला आत्ता म्हणाले, आपल्या बरोबर आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, आज ललिता पंचमी आहे. आज आपली आई त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. आता तसं बघायला गेलं तर ही दोन्हीही शक्तीचीच रूपं. तर या दोघींच्या भेटी मागे काही आध्यात्मिक कारण आहे, काही आख्यायिका आहेत का? नक्कीच. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आणि तिची प्रियपात्र सखी त्र्यंबोली अर्थात टेमलाबाई या दोघींच्या भेटीचा सोहळा म्हणजे अश्विन शुद्ध पंचमी. या पंचमी तिथीला या दोनही शक्तिदेवतांचा संगम म्हणजे आम्ही कायम गमतीनं म्हणतो की कराडला कृष्णा कोयनेचा प्रीती संगम आहे, तसा या करवीरामध्ये अश्विन पंचमीला हा दोन्ही शक्तिदेवतांचा शक्ती संगम घडतो. या मागे पुराण कथा अशी आहे की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईनं कोल्हासुराचा संहार केल्यावर त्याचा नातू असलेला कामाक्ष, हा कामाक्ष या देवतांचा सूड घेण्याच्या हेतूनं त्यानं देवतांच्या विरुद्ध तप केलं आणि त्या तपातून कपिल मुनींकडनं एक योगदंड मिळवला. त्या योगदंडाच्या सहाय्यानं त्यानं सर्व देवतांचं रूपांतर शेळ्या मेंढ्यांमध्ये केलं होतं आणि अगदी अंबाबाईसह सर्व देवतांचं रूपांतर शेळ्या मेंढ्यांमध्ये झाल्यानंतर त्यावेळेला त्र्यंबोली या कुष्मांड भेदनाच्या सोहळ्याचं साहित्य आणायला कुबेराच्या घरी गेली होती. त्यामुळे नेमकी ती तेवढी राहिली. नारदांकडनं तिला ही वार्ता कळली आणि त्र्यंबोलीनं भूमीवरती येऊन एका वृद्धेचं रूप घेऊन कामाक्षाच्या हातातला तो योगदंड मोठ्या सफाईनं चतुराईनं काढून घेतला आणि कामाक्षाचंच रूपांतर शेळ्या मेंढ्यात केलं. सगळ्या देवांना मूळ स्वरूपात आणल्यानंतर सगळे देव आनंदात देवीच्या मंदिरात परत गेले. देवीनं बघितलं तर तिची प्रियपात्र असणारी सखी त्र्यंबोली मात्र इथे तिला दिसली नाही. तिनं देवांना तिला शोधायला पाठवलं. सगळे देव शोधत या त्र्यंबोली देवीच्या शोधामध्ये या टेकडीपर्यंत येऊन पोहोचले. त्यांची आणि त्र्यंबोलीची भेट झाली, पण त्र्यंबोली म्हणाली की तुम्ही देवीच्या सांगण्यावरून इथं आलात, तुम्हाला माझ्या येण्याची आवश्यकताच वाटली नाही. देवीला जाऊन माझा निरोप द्या की मी करवीरात येत नाही. तिची समजूत घालायला साक्षात जगदंबा करवीर निवासिनी या ठिकाणी आली आणि इथं आल्यावरती तिनं त्या त्र्यंबोलीची समजूत घातली आणि म्हणाली की चल आपल्या करवीर क्षेत्री जाऊ. त्यावेळेला देवीनं तिला सांगितलं की आपलं मंदिर यंत्राकार निर्माण केलंय, तू चल असं म्हणल्याबरोबर त्र्यंबोली देवीनं सांगितलं मला आता तिथं येण्याची गरज वाटत नाही. तू जे इथं माझ्यासाठी आलीच अशीच दरवर्षी येत जा. जो कुष्मांड भेदनाचा सोहळा तो तुझ्या दारात करतेस तो तू माझ्या दारात कर. देवीनं त्याला तथास्तु म्हणून वरदान दिलं आणि दुसरं आणखी एक वरदान दिलं, या करवीर क्षेत्री जे जे काही महत्पुण्य घडेल त्या प्रत्येक पुण्यकर्माची जबाबदारी तुझ्यावरती असेल. त्या पुण्यकर्माचं फल देण्याची जबाबदारी ही तुझी असेल. या क्षेत्राची तू रक्षण करती देवता आहेस. आणि तेव्हापासून अश्विन शुद्ध पंचमीला आई अंबाबाई टेमलाबाईच्या भेटीला येते आणि या ठिकाणी तो कुष्मांड भेदनाचा सोहळा पार पडत असतो. ललिता पंचमीच्या या सोहळ्याआधी मंदिरात काय तयारी सुरू असते? म्हणजे मंदिरात काही आधी पूजा वगैरे होते का? ज्या दिवशी त्र्यंबोली भेटीचा हा सोहळा होणार असतो त्या दिवशी देवीच्या नित्योपचारात थोडासा फरक होतो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची मंगलारती 9:30च्या सुमाराला झाल्यानंतर देवीची अलंकार पूजा बांधली जाते. एरवी देवीची अलंकार पूजा ही 12:30च्या आरतीनंतर होत असते, पण आज आई आपल्या प्रिय सखीला भेटायला येणार या कारणानं तिची ही शक्यतो हत्तीवरची अशी गजारूढ पूजा या दिवशी संपन्न होत असते. त्याचबरोबर पालखी सोहळ्याची सगळी तयारी करून साधारणपणे सकाळी 9-9:30च्या सुमाराला जगदंबा पालखीमध्ये विराजमान होते आणि अंबा देवघरातून म्हणजे छत्रपतींच्या अंबा देवघरातून श्री तुळजाभवानीच्या सुवर्ण पादुका, छत्रपती शिवरायांची मूर्ती यांच्यासह अंबा देवघरातून निघालेली तुळजाभवानीची पालखी, गुरु महाराज वाड्यातून गुरु महाराजांची पालखी, अशा तीनही पालख्या साधारणपणे सकाळी 9:30 ते 9:45च्या सुमाराला त्र्यंबोलीच्या टेकडीकडे मार्गस्थ होतात. सर, तुम्ही आता जे सांगितलं ही झाली महालक्ष्मीच्या मंदिरातली तयारी, पण अशीच तयारी त्र्यंबोली देवीच्या मंदिरातही होत असेल नाही का? नक्कीच. त्र्यंबोलीला तर या भेटीचा प्रचंड आनंद आणि त्यामुळं
त्र्यंबोलीची पूजा ही रात्री म्हणजे चतुर्थी संपता संपता रात्री 12 वाजताच झालेली असते. 12 वाजताच अलंकार पूजा करून सज्ज झालेली त्र्यंबोली भक्तांच्या भेटीबरोबरच जगदंबेच्या भेटीसाठी आतुर असते. या दिवसाचं एक महत्व म्हणजे कोल्हासूर वधाचं प्रतीक असणाऱ्या कुष्मांड भेदनाचा अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा या त्र्यंबोलीच्या दारात संपन्न होणार असतो. त्यामुळे कोल्हासुराचं प्रतीक असणारा कोहळा त्र्यंबोलीच्या समोर या काळापासूनच पूजला जातो. आणि फक्त कोल्हासूरच नाही बरं का, तर कोल्हासुराच्या वधाचं गुपित जगदंबेला सांगितलं म्हणून जगदंबेनं जिला शाप दिला अशी उखा नावाची कोल्हासुराची बहीण, जिला जगदंबेनं शाप दिला होता की तू पाषाण रूप होशील, पण तिनं सांगितलं की आई मी जगाच्या हितासाठी तुला माझ्या भावाचं हे रहस्य सांगितलं. त्यावेळेला देवीनं आपल्या चरणांनी तिचा स्पर्श करून तिचा उद्धार केला. अशा उखेच्या नावाचा पाषाण आणि कोल्हासूर या दोघांची पूजा त्र्यंबोलीच्या मंडपात केलेली असते. इकडे गर्भागारामध्ये सुंदर अशा अलंकार पूजेमध्ये चतुर्भुज रूपामध्ये त्र्यंबोली आपल्या प्रिय सखीच्या, आपल्या स्वामिनीच्या, आपल्या जगदंबेच्या भेटीसाठी सज्ज झालेली असते. सर, देवी जेव्हा त्र्यंबोलीच्या भेटीला निघते म्हणजे जेव्हा तिची पालखी निघते तेव्हा रस्त्यात एक विश्रांतीचं स्थळ आहे, त्यामागे काय आख्यायिका आहे? थोडी सुधारणा सुचवी. एक नव्हे तर 2 विश्रांती स्थान आहेत. करवीर निवासिनी ज्या वेळेला आपल्या प्रिय सखीच्या भेटीला निघते त्यावेळेला पहिला टप्पा असतो तो कोटी तीर्थावरती असलेल्या शाहू मिलच्या मध्ये. शाहू मिल ही साधारणपणे 1902च्या सुमाराला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेली मिल. कोल्हापुरात कापड गिरणी उभारण्याचं वेगळं धाडस महाराजांनी केलं. वास्तविक कोटी तीर्थाच्या तीरावरती ज्या ठिकाणी एका स्नानानं कोट्यावधी तीर्थांच्या स्नानांचं पुण्य मिळतं असं ते तीर्थ, त्याच्या तीरावरती जगदंबेचा विश्राम. महाराजांच्या सूचनेनुसार हा विश्राम किंवा हा टप्पा आता शाहू मिलच्या आवारात पार पडतो. देवीचे चोपदार, रोशन नाईक, हवालदार ही सगळी मंडळी कोटी तीर्थाचं पूजन करतात आणि ते तीर्थ जगदंबेवरती प्रोक्षण करण्यासाठी आणतात. इथं असलेल्या गुरु महाराज आणि अंबाबाई या दोनही पालख्यांची आरती होते आणि देवी पुढच्या टप्प्याकडे म्हणजे टाकाळ्याकडे मार्गस्थ होते. देवांना शेळ्या मेंढ्यांचं रूप दिल्यानंतर त्यांच्या दुधापासून बनलेल्या दह्याचं आणि दह्यापासून बनलेल्या ताकाचं तयार झालेलं तीर्थ म्हणजे टाकाळ अर्थात तक्रालय. याच तक्रालयाच्या काठावरती त्र्यंबोली आहे का असं बघून देवी पुढच्या टप्प्यासाठी मार्गस्थ होणार असते. इथं देखील कोटी तीर्थाप्रमाणे तीर्थाची पूजा आरती करून देवी अगदी कुठेही न थांबता थेट पोहोचते ती त्र्यंबोलीच्या या टेकडीवरती. सर, देवीची पालखी जेव्हा मंदिरात येते, त्र्यंबोली मातेच्या मंदिरात येते, तेव्हा काय वेगवेगळे विधी होतात? अंबाबाई टेमलाबाईच्या भेटीला येणार या घटनेचं, या दिवसाचं, या क्षणाचं अप्रूप कोल्हापूरकरांना इतकं असतं की सगळं मंदिर आवार भक्तांनी फुलून गेलेलं असतं. आपण आधी ऐकलं तसं गर्भागारात चतुर्भुजा रूपात त्र्यंबोली विराजमान आहे, समोर कोहळा मांडलाय आणि त्याच वेळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या काही क्षण आधी हुजूर स्वारीचं म्हणजे श्रीमान महाराज छत्रपतींचं आगमन होतं. या त्र्यंबोलीच्या मंडपामध्ये त्यांच्यासाठी शाही आसन ठेवलेलं असतं, त्या आसनावरती ते आसनस्थ होतात. अंबाबाई आली की क्षणामध्ये तिची आणि त्र्यंबोलीची नजर भेट होते. म्हणजे देवी आल्या आल्या पहिल्यांदा नजरेनं त्र्यंबोलीला ती भेटते आणि त्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली देवीची पालखी थांबते. पालखीतून उत्सव मूर्तीच्या रूपाने जगदंबा उतरते आणि गर्भागारात त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. हा भेटीचा सोहळा सुद्धा इतका विलक्षण असतो की 2 मैत्रिणी 1 वर्षाच्या खंडाने एकमेकीला भेटाव्यात इतक्या अपूर्वाईनं, इतक्या प्रेमानं हा सोहळा होत असतो. करवीर निवासिनीच्या श्रीपूजकांच्या मांडीवरती आसन ठेवलं जातं, त्या आसनावरती आई अंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान होते. त्र्यंबोलीचे श्रीपूजक आणि करवीर निवासिनीचे श्रीपूजक आपापल्या देवीच्या वतीनं हळदी कुंकू देतात, खणा नारळाच्या ओट्या देतात, साडी चोळी देतात, पुष्पहार अर्पण करतात, धूप दीप नैवेद्य देतात आणि मग आरती करतात. ही आरती सुद्धा इतकी सुंदर, काही क्षण त्र्यंबोलीची, काही क्षण अंबाबाईची, अशा दोघींची आरती होते, मंत्रपुष्प होतं, चौऱ्या मोर्चे डुलत असतात आणि अशातच तो एक क्षण येतो ज्या क्षणाची आम्ही वर्षभर वाट बघतो. चोपदारांची ललकारी घुमते, नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी आणि त्या क्षणी श्रीपूजकांच्या मांडीवरून उठून, त्या आसनावरून उठून ही जगदंबेची उत्सव मूर्ती त्र्यंबोलीच्या गळाभेटीला निघते. एखाद्या मैत्रिणीनं आपल्या मैत्रिणीला भेटावं तशा दोघी जणी एकमेकीच्या गळ्यात पडून भेटतात. तो क्षण निव्वळ निशब्द होऊन अनुभवण्यासारखा. दोघींचेही चेहरे लखाकलेले, सुंदर, म्हणजे आपण म्हणू तर त्या खरं तर धातूच्या मूर्ती, पण त्या धातूच्या मूर्तीवरती त्या क्षणावरती जे तेज अनुभवायला मिळतं त्या तेजामधनं एखाद्या नास्तिकालाही देवत्वाचा आविष्कार व्हावा असं सुंदर त्या क्षणाचं तेज. तो सगळा सोहळा पार पडून देवी मंडपात येते. मंडपात आल्यानंतर
या ठिकाणी गुरवांच्या घरची कुमारिका पारंपरिक अलंकारात उभी असते. तिची आणि जगदंबेची दृष्टभेट घडवली जाते. जगदंबेकडनं तिला पुष्पहार अर्पण केला जातो आणि त्यानंतर देवीची उत्सव मूर्ती पालखीमध्ये जाते. त्यानंतर गुरु महाराजांचे प्रतिनिधी देवीचं दर्शन घेऊन येतात त्र्यंबोलीचं, आणि मग छत्रपती शिवरायांची मूर्ती घेऊन करवीर छत्रपतींचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर करवीर छत्रपती त्र्यंबोलीच्या दर्शनाला येतात. पंचोपचार पूजा करून त्र्यंबोलीची आरती करतात आणि श्रीमंत महाराज सभामंडपात येतात. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी असलेल्या कुमारिकेचं पूजन होतं आणि बावड्याच्या गाव कामगार चावडीकडचा त्रिशूळ महाराज आणि कुमारिका यांच्या हातात सोपवला जातो. सर, ह्या सगळ्यात कोहळा फोडण्याचा सुद्धा एक विधी असतो हे मला माहितीये, पण त्या मागची आख्यायिका माहित नाही. आणि मला हेही जाणून घ्यायचंय की कोहळाच का फोडला जातो. हाच खरा तर या सोहळ्याचा मुख्य विधी. आपण पुराणकथेत जसं ऐकलं की त्र्यंबोलीनं वरदान मागितलं, जो कुष्मांड भेदनाचा अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा तुझ्या दारात होतो तो माझ्या दारात होऊ दे. मगाशी जसं सांगितलं, हुजूर स्वारींच्या हातामध्ये आणि कुमारिकेच्या हातामध्ये त्रिशूळ दिलं जातं. त्या त्रिशूळानं त्या कुष्मांडाचा म्हणजे कोहळ्याचा भेद होतो. आता हा सोहळा का होतो तर अश्विन शुद्ध पंचमी दिवशीच आई अंबाबाईनं कोल्हासुराचा वध केला. या कोल्हासुराचा वध करताना 18 हाताचं भव्य असं रूप जगदंबेनं धारण केलं होतं. त्या कोल्हासुरानं मरताना देवीकडे 3 वरदानं मागितली. पहिलं, या क्षेत्राला गयेचं पावित्र्य दे. दुसरं, या क्षेत्राला माझं नाव राहू दे. तिसरं, दरवर्षी माझ्या नावानं कुष्मांड भेदनाचा अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा कर. देवीनं कोल्हासुराचा वध केला त्यावेळेस सगळे देव निस्तेज आणि निष्प्रभ होऊन पडले होते. त्यांनी जाग झाल्यानंतर देवीला विचारलं की देवी, तू कोल्हासुराचा वध कसा केलास ते आम्हाला दाखव. त्यावेळेला एका कोहळ्याला कोल्हासुराच्या मस्तकाचं रूप देऊन देवीनं तो कुष्मांड भेदनाचा सोहळा स्वतःच्या मंदिरात म्हणजे मणिकर्णिका तीर्थाच्या तीरावरती तिनं तो संपन्न केला होता. त्र्यंबोलीच्या इच्छेप्रमाणे हाच कोहळा आता या त्र्यंबोलीच्या मंडपामध्ये फोडण्याचा सोहळा होतो. त्यामुळं कोल्हासुरानं मागितलेल्या वरदानानुसार हा बली हा कोल्हापूरच्या रक्षणासाठी करवीर निवासिनी स्वतः देत असते. आणि कोल्हापूरच्या परिसरातल्या सर्व यक्ष, गंधर्व, पिशाच, किन्नर, गण या सगळ्यांना आज्ञा आहे की या बलीचं सेवन करून त्यांनी या क्षेत्राचं रक्षण वर्षभरासाठी करायचं. आणि म्हणून कोल्हापूरच्या दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा या कुष्मांड भेदनाच्या अर्थात या कोहळा फोडण्याच्या सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे. सर, भक्तांच्या मनात घर करून बसलेला हा क्षण तुम्ही हुबेहूब डोळ्यासमोर उभा केलात.
आज ललिता पंचमी. आजचा हा संपूर्ण सोहळा आपण त्र्यंबोली देवीच्या साक्षीनं तिच्याच मंदिरात अनुभवला. आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्या आपल्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलिव्हेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा. रिलिव्हेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखता नाविन्य.